नमस्कार, मी प्राध्यापक प्रवीण बोलतोय आणि आज मी अकोला डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोला इथे प्रदर्शनी आहे त्यासाठी मी आलेला आहे। त्या निमित्तानं आमच्या अकोटेतील सन्माननीय नरेंद्र गोंडागरे साहेब मला दिसलेलं आहे आणि वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत तर त्या विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। हे अतिशय मोठं भव्य इथं नावाला दिसते आहे। तर आज जे सन्माननीय नरेंद्र गोंडागरे अकोटेचे आणि ज्यांनी आज पीकेबी मध्ये हे स्टॉल लावलेला आहे त्याची आपण माहिती घेत आहोत। तर सर मला तुमचं नाव तर मला माहितीच आहे, तुम्ही एक इंट्रोडक्शन द्याल तुमची जेणेकरून बाकीचे जे श्रोते आहेत त्यांना ते माहिती होईल आणि तुम्हाला हे जे स्टॉल आहे लावण्याची प्रेरणा कशी मिळाली ते सुद्धा सांगा। माझं नाव नरेंद्र पंजाबराव गोंडागरे, मी बेसिकली अकोट येथे प्रॉपर राहणार आहे आणि हा जो उद्योग उभारला आहे हा माझ्या पत्नीने उभारलेला आहे आणि हे सगळं म्हणजे याच्यामध्ये मी त्यांचा सहकारी आहे। उद्योग पण त्यांच्याच नावाने आहे आणि याची जी प्रेरणा आहे त्यांना याचं माहेरी हॉटेल असल्यामुळे त्यांना हा स्वीट आयटम बनवण्याचा छंद होता आणि त्या स्फूर्तीने त्यांनी हा उद्योग इथे उभारलेला आहे। आम्हाला 3 वर्ष इथे झालेली आहेत कंप्लीट आणि उत्तरोत्तर आम्ही याच्यामध्ये ग्रोथ करतोय आणि हा जो माल आहे हा जवळपास अकोटच्या परिसरामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण सप्लाय करतो होलसेल आणि रिटेल मध्ये। आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यामध्ये कुल्फी आईस्क्रीम यासारखे प्रोडक्ट पण लॉन्च करणार आहे। ब्रँड नेम आहे गोपी पेढा म्हणून हे ब्रँड नेम आहे आणि या ब्रँडने जे पुढची प्रोडक्ट आहेत ती आम्ही लॉन्च करणार आहे। तर अतिशय सुंदर असा तुम्ही जो गोपी ब्रँड हा डेव्हलप केलेला आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही एक छान कुठल्याही वस्तूमध्ये मार्केटिंग आहे अतिशय उत्तम आहात। तुमचं कम्युनिकेशन स्किल मुळे बरेचसे ग्राहक वस्तू खरेदी करतात, तर हे अतिशय गुण आपल्यामध्ये आहे। तर जे स्टॉल आहे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू हे बनवण्यासाठी कुठल्या प्रकारची शासकीय योजना वगैरे मिळाली आहे? इथे आपण मागे बघू शकतो पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग त्या अंतर्गत हे आम्ही लोन केलं होतं स्टेट बँक ऑफ इंडिया मधून आणि त्याच्या माध्यमातून मला लोन दिलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे। तर मला हे जे उद्योग आहे उभारलेला आहे अशाच प्रकारचे उद्योग जे बेरोजगार युवक आहेत त्यांनी सुद्धा उभारायला पाहिजे, परंतु जे आजही बेरोजगार आहेत आणि ते जास्तीत जास्त शिक्षणाच्या नांदी लागून सरकारी नोकऱ्यांकडे वळतात, तर त्यांनी उद्योग करायचा अशा बेरोजगार युवकांसाठी सुद्धा तुम्ही थोडीशी एक संदेश आपल्या या बाईटमध्ये बघा। निश्चितच आता आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत मोदी साहेबांनी सगळ्यांना प्रेरणा यासाठीच त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला पाहिजे किंवा त्यांच्या ज्या काही शासकीय योजना ते आणतायत त्या ह्या बिझनेस डेव्हलपमेंटसाठीच आणतायत आणि रोजगार किंवा बेरोजगार हा जो विषय आहे हा नोकरी करायची व्यवसाय करायचा हा ज्याचा त्याचा आहे, परंतु जर त्यांनी व्यवसायात येऊन जर नोकरी मिळत नसेल आणि व्यवसाय जर केला असेल तर त्यातून त्यांना चांगल्या पद्धतीचे यश यातून मिळू शकतं। गव्हर्नमेंट आज पूर्ण सपोर्ट करायला तयार आहे। तुम्ही खूप छान अशी इन्फॉर्मेशन माध्यमातून तुम्ही देत आहे। मला सांगा इथं मध्ये 3 दिवस झाले तुम्ही ग्राहकांचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळत आहे? खूपच उत्कृष्ट प्रतिसाद आहे। आपला जो गोपी पेढा आहे जो खास विशेष बनवलेला आहे याचा खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आहे। पहिल्या वर्षी आम्हाला फर्स्ट नंबर मिळाला होता 2023 मध्ये, दुसऱ्या वर्षी आमचा सेकंड नंबर होता। आता यावर्षीचा रिझल्ट आम्हाला माहित पडते हायएस्ट सेलिंग मध्ये खूप चांगला उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला इथे मिळतो। तुमच्या ज्या अर्धांगिनी आहेत आपण 2 प्रश्न विचारणार आहोत कारण त्यांचा तुमच्या सर्व्हिस मॅडम आपलं कृपया नाव सांगाल माहिती तुम्हाला या स्टॉलच्या सांगायचं? माझं नाव गायत्री नरेंद्र गोंडागरे आणि आमचा हा पेढ्याचा बिझनेस आहे, हे आमचं ब्रँड नेम आहे आणि याच्यामध्ये आपण कलाकंद पेढा मिठाई असे वेगवेगळे प्रोडक्ट बनवतो। आम्ही इथे 3 दिवसापासून आलेलो आहोत पीकेवीला
आणि ते छान प्रकारे कस्टमरचा खूप छान प्रकारे असा रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि आम्हाला एक ऍडव्हर्टाइजमेंटसाठी आमच्या बिझनेससाठी ग्रोथ करण्यासाठी एक जागा मिळालेली आहे. त्यामुळे आम्हाला त्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट करता येत आहे. आणि मॅडम बऱ्याचशा महिला कोणी पापड बनवते, कोणी हो. मसाले उद्योग आहे, कोणी शेवळे आहेत, तर असे विविध उद्योग महिला बनवतात. तर तुम्ही हे स्वीट मध्ये गोड मध्ये तुम्ही हा गोपी पेढा जो आहे हाच का निवडला? तर मला कसं आहे, एक तर दुधापासून आयटम बनवण्याची एक सवय माझ्या आई वडिलांकडून आलेली आहे. माझ्या आई वडिलांकडे हॉटेल आहे, त्यामुळे मला तो पेढा कसा बनवायचा हे माहिती होतं. बाकीच्या प्रोडक्टपेक्षा मला त्यात जास्त इंटरेस्ट वाटला, त्यामुळे मी त्याच्याकडे वळले. आणि दूध नॉर्मली कुठे पण मिळतं, आमच्या आजूबाजूला पण जो एरिया आहे तिथे दूध वगैरे सर्व मिळतात. त्यामुळे मी तो बिझनेस चूज केला, कारण की रॉ मटेरियल आहे ते जवळ आहे, अवेलेबल, त्याला घेण्यासाठी खर्च नाही लागणार जास्त. त्यामुळे मी हा बिझनेस निवडला, जो माझ्या जवळ आहे तो बिझनेस निवडला. तर तुमच्या स्टॉलवर विविध ग्राहक येतात. कम्युनिकेशन करत असताना तुम्हाला कशा स्वरूपाचा अनुभव येतो? कोणाला कलाकंद वगैरे आवडले तर ते त्यांना त्या प्रकारे घेतात. ते मिठाई आवडली तर पहिले सॅम्पल देतो आम्ही आणि नंतर त्यांना टेस्ट केल्यानंतर त्यांना काय आवडलं, मिठाई आवडली, कलाकंद आवडलं की पेढा आवडला, त्यापैकी ते डिसाईड झालं की त्यांना ते आयटम देतो. चला, धन्यवाद. आपण अशी माहिती दिली त्याबद्दल मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे धन्यवाद. सन्माननीय धन्यवाद. थँक्यू. आपले धन्यवाद.